नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंटेलिजंट ब्युरोकडून इथं भरती निघाली 2025 साठी. इथे जे पद जे असणार आहे मित्रांनो, सिक्युरिटी असिस्टंट मोटार ट्रान्सपोर्टसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. एसी एंड एमटीसाठी ओके. टोटल इथं 455 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी 10वी पास प्लस आपल्याला वाहन चालक परवाना एल-एम-व्ही लायसन पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन एल-एम-व्हीचं ओके. लाईट मोटार व्हेकलचं लायसन लागणार आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली इंटेलिजंट ब्युरोकडून असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ओके. सिक्युरिटी असिस्टंटसाठी ते व्हॅकन्सी असणार आहे. मोटार अँड ट्रान्सपोर्टसाठी एक्झाम असणार आहे 2025 साठी. ॲप्लिकेशन जे निघालेले आहे इन्व्हाइट फॉर इंडियन नॅशनॅलिटीज अप्लाय करू शकता. डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे पोस्टसाठी. सिक्युरिटी असिस्टंट मोटार ट्रान्सपोर्टसाठी एस-सी-एम-टीसाठी ते व्हॅकन्सी असणार आहे ओके. इंटेलिजंट ब्युरोकडून इथं मिनिस्टर ऑफ होम अफेअर्ससाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतात. तिथं दिलेले आता सगळ्या डिस्ट्रिक्टचे नावं दिलेले, कोणत्या-कोणत्या ठिकाणी व्हॅकन्सी आहे, कोणत्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सी इथं दिलेली आहे. देखील आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. आता इथं दिलेलं आहे अग्रतालासाठी 3 व्हॅकन्सी कॅटेगरी वाईज, अहमदाबादला 8 व्हॅकन्सी कॅटेगरी वाईज, ऐझवालसाठी 7 व्हॅकन्सी कॅटेगरी वाईज, अमृतसरला 7 व्हॅकन्सी कॅटेगरी वाईज, बंगळुरूमध्ये 6 व्हॅकन्सी असणाऱ्या कॅटेगरीमध्ये, टोटल भोपाळमध्ये 10 व्हॅकन्सी कॅटेगरीमध्ये, भुवनेश्वरला इथं 11 व्हॅकन्सी असणार टोटल कॅटेगरी वाईज, चंदीगडमध्ये 12 व्हॅकन्सी, चेन्नईमध्ये 11 व्हॅकन्सी, त्यानंतर देहरादूनला इथं 4 व्हॅकन्सी बघायला मिळतात. दिल्लीमध्ये 127 व्हॅकन्सी, जी हेडक्वार्टर्स त्याचं आय-बी इंटेलिजंट ब्युरोचं ओके. त्यानंतर गंगटोकला 10 व्हॅकन्सी, गुवाहाटीला 11 व्हॅकन्सी, हैदराबादला 7 व्हॅकन्सी, इंफालला 8 व्हॅकन्सी, इटानगरला 19 व्हॅकन्सी, जयपूरला 16 व्हॅकन्सी, जम्मू काश्मीरला इथं जम्मूमध्ये 13 व्हॅकन्सी, कालिंपोंगसाठी 3 व्हॅकन्सी, कोहिमासाठी 10 व्हॅकन्सी, कोलकात्यासाठी 15 व्हॅकन्सी, लेहसाठी 18 व्हॅकन्सी दिलेल्या आहे, लखनौसाठी 7 व्हॅकन्सी, मिरठसाठी 5 व्हॅकन्सी, मुंबईसाठी इथं 15 व्हॅकन्सी बघायला मिळतात आणि नागपूरसाठी 4 व्हॅकन्सी. आता पणजीसाठी 1 व्हॅकन्सी कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इथं पटनामध्ये आपल्याला 12 व्हॅकन्सी, जयपूरमध्ये 8 व्हॅकन्सी, रांचीमध्ये आपल्याला 8 व्हॅकन्सी, शिलाँगला इथं 4 व्हॅकन्सी, शिमलाला 6 व्हॅकन्सी, शिलगुरीला 4 व्हॅकन्सी, श्रीनगरला 20 व्हॅकन्सी, त्रिवेंद्रममध्ये 9 व्हॅकन्सी, वाराणसीमध्ये 7 व्हॅकन्सी, विजयवाडाला 9 व्हॅकन्सी. टोटल इथे 455 व्हॅकन्सी असणार सगळ्या कॅटेगरीना मिळून. जी काही आपली कॅटेगरी त्या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायची, आपल्याला किती व्हॅकन्सी बघायला मिळतात ओके. आता इथं कॅटेगरीचे फुल नाव वगैरे दिलेलं आहे, जे की बघू शकतो तुम्ही दिलेलं आहे, कॅटेगरीवर डिटेल वगैरे दिलेलं आहे. आता ॲप्लिकेशन जे असणार आहे ऑल पॅरामीटर दिलेलं आहे आपल्याला, जे की आपल्याला पॅरामीटरनुसार आपल्याला इथं व्हॅकन्सी असणार आहे, क्वालिफिकेशन ई-टी-सी, एस-सी-एम-टीसाठी ओके. जे की इथं सांगितलेलं आहे, याची वेबसाईट लिंक वगैरे दिलेली आहे. आता ते बघू शकता इथे तर पगार वगैरे बद्दल आपण माहिती जाणू. आता सिक्युरिटी असिस्टंटला मोटार ट्रान्सफरसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी जी आपल्याला पे असणार आहे, सॅलरी असणार आहे, लेव्हल 3 असणार आहे, 21,700 पासून 69,100 रुपये एवढं आपल्याला पे इथं सॅलरी बघायला मिळते ओके. याच्यामध्ये आपल्याला स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स आपल्याला 20% बेसिक आपल्याला मिळत असतं. ॲडिशन्स ओके गव्हर्नमेंटकडून अलाउन्स मिळतं. कॅश आपल्याला इथं ड्युटी वगैरे इथं परफॉर्मन्स वगैरे भेटत असतं 30 डेपर्यंत आपण काम वगैरे केलं तर 30 दिवस पूर्ण ओके. क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आता मॅट्रिफिकेशन 10वी पासवाले अप्लाय करू शकता. 10वी पास प्लस आपल्याला ड्रायव्हिंगचं लायसन लागणार आहे, जे की एल-एम-व्हीचं लाईट मोटार व्हेकलचं लायसन्स आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये मोटारचं आपल्याला गाडीचं नॉलेज वगैरे पाहिजे आहे. संपूर्ण मेकॅनिकलचं वगैरे थोडंफार नॉलेज, एक्सपिरियन्स पाहिजे ड्रायव्हिंगचं ओके. त्यानंतर लायसन्स वगैरे आपल्याकडे पाहिजे आहे. डोमेस्टिक सर्टिफिकेट पाहिजे स्टेटचं ओके. त्यानंतर इथं क्वालिफिकेशन जे असणार आहे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे याच्यामध्ये आपल्याला ओके. याच्यामध्ये दिलेले आहे आता 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. अपर एज लिमिटसाठी एस-सी-एस-टीला 5 वर्षाची सूट, ओ-बी-सीला 3 वर्षाची सूट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बाकीच्यांना इथं बघू शकता तुम्ही इथं दिलेले आहे. आता पदानुसार आता इथं डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. रेग्युलर 3 वर्ष सर्व्हिस केलेली असेल तर ओके. असं इथं माहिती वगैरे दिलेली आहे कॅटेगरीमध्ये. आपण आता चेक करून घ्यायचं कॅटेगरी सेक्शन एवढं ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला इथं दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन, कास्ट, कॅटेगरी, ई-टी-सी आपल्याला सगळं इथं क्लोजिंग डेट जी असणार आहे 28
9/2025 पर्यंत आपल्याला सगळं झालेलं पाहिजे. ओके. आता कॅटेगरी वाईज आपल्याला सर्टिफिकेट लागणार, जे आपण कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करत असाल. ही जी व्हॅकन्सी असणार आहे बेसिकली आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट ग्रुप सीची पोस्ट असणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके. याच्यामध्ये 10वीच्या बेसवर. ओके. आता तेच एक सर्व्हिस लायबिलिटी दिलेली आहे, देखील आपण आता बघूया. आता एक्झामिनेशन पॅटर्न स्ट्रीम. ओके. अप्लाय करण्यासाठी आपल्याला जे एक्झामिनेशन सिलेक्शनसाठी असणार आहे आपल्याला ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. MCQ टाईपमध्ये होणार आहे. 5 पार्टमध्ये दिलेले आहे. 100 क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे. प्रत्येक एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. याच्यामध्ये टायर 1 आणि टायर 2 2 सेक्शन आपल्याला बघायला मिळतात. ओके. सगळ्यात आधी आपल्याला जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन बघायला मिळतात. 20 मार्कांसाठी. बेसिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग रूलची 20 क्वेश्चन 20 मार्काला. कॉम्पिटिटिव्ह एप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 20 मार्काला. न्यूरिकल एनालिसिस, लॉजिस्टिक एबिलिटीचे रिझनिंगची 20 क्वेश्चन 20 मार्काला. इंग्लिशची 20 क्वेश्चन 20 मार्काला. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार. 100 मार्क 100 क्वेश्चन असणार आहे. टोटल ऑफ 20-20 क्वेश्चन 20-20 मार्कांना 1 घंट्याचा टाईम दिलेला आहे पेपरला. ओके. त्याच्यामध्ये टायर 2 असणार आहे. मोटार मेकॅनिक्स अँड ड्रायव्हिंग टेस्ट आपलं असणार आहे. इंटरव्ह्यू होणार आहे त्याचं. जे की आपल्याला मोटार व्हेकलबद्दलचं नॉलेज वगैरे असतं मित्रांनो. तो व्हेकल इन्स्पेक्टरकडून आपल्याकडून करत असतात. ते RTO इन्स्पेक्टर वगैरे प्रॅक्टिकल आपल्याला नॉलेज वगैरे इथं विचारत असतात. ओके. इथं दिलेली माहिती व्हेकलची संपूर्ण आपल्याला माहिती वगैरे आपल्याला मेंटेनन्स वगैरे इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मिनिमम आपल्याला जो मार्क जे पाहिजे आपल्याला टायर 2 मध्ये 40% आपल्याला पडलेले पाहिजे. ओके. 40% आपल्याला टायर 2 मध्ये मार्क आलेले पाहिजे, जे की इथं दिलेलं आहे. जी टायर 2 आपल्याला होणार आहे. म्हणजे आपल्याला 50 मार्कांची असणार आहे. ओके. जे की आपल्याला मोटारची टेस्टिंग वगैरे त्याच्यामध्ये. ओके. 50 मार्कांची असल्यामुळे ते 40% आलेले पाहिजे. म्हणजे आपल्याला 20 मार्क तरी आलेले पाहिजे. तरच आपण इथं क्वालिफाय होणार आहोत. ओके. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला मेरिट लिस्ट लागणार आहे याचं. ओके. जे आपली एक्झामिनेशन असतात त्याच्यामध्ये सेंटर सिटी दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही 5 आपल्याला सेंटर चॉईस करायचं आहे एक्झामिनेशनसाठी. जे की दिलेले आहे, सेंटरची नावं वगैरे दिलेली आहेत. जसे की अंदमान निकोबार स्टेटची नावं आणि त्यांची जिल्ह्यांची नावं दिलेली आहे मोठ्या-मोठ्या. ओके. हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, मणिपूर, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, झारखंड, उत्तराखंड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, आसाम, नागालँड, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार, केरला, पंजाब, चंदीगड, छत्तीसगड, लद्दाख, राजस्थान, वेस्ट बंगाल, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, सिक्कीम, महाराष्ट्र, हरियाणा आणि तामिळनाडू. ओके. आता इथं महाराष्ट्रांची नावं वगैरे दिलेली आहे. इथं बघू शकता 67 पासून इथं आणि इथं वरती असतील बाकीचे 78 पर्यंत. ओके. आपल्याला बघून घ्यायचं आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला 5 सिटी कोणत्याही चॉईस करून घ्यायच्या आणि अप्लाय करून घ्यायचं पटापट. ओके. तर कोणत्याही सिटीमध्ये आपली एक्झाम होऊ शकते 5 मधून. ओके. याच्यामध्ये कॅन्डिडेटला दिलेली आहे 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 100 मार्कांचा तो एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला मार्क आणायचे आहे. UR कॅटेगरीला 30% मार्क आणि 30 मार्क आणायचे 100 पैकी. OBCला 28 मार्क आणायचे. SC/STला 25 मार्क पाहिजे. तरच आपण इथं क्वालिफाय होणार. सेकंड राउंडला जो काही आपला असणार टायर 2 त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे आपलं होणार आहे त्याच्यामध्ये. ओके. ड्रायव्हिंग टेस्टमध्ये टायर 2ला आपल्याला 50 पैकी 20 मार्क पाडायचे आहे. जे की इथे दिलेले आहे. तरच आपल्याला फायनल सिलेक्शन इथं असेल. म्हणजे इथं जर विचार करायला गेलं तर 20 आणि हे 30, 50 मार्क 150 पैकी 50 मार्क आपल्याला असेल तर आपल्या मेरिट लिस्टमध्ये नाव येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे टायबद्दल इथं माहिती दिलेली आहे. समानतामध्ये टाय वगैरे बद्दल मार्क वगैरे जे समान नसले तर याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ वगैरे आपल्या अल्फाबेटिकल नंबर आणि नेमची असतं मित्र. त्यानुसार आपल्याला भेटत असतं पोस्ट. ओके. ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथं ॲप्लिकेशन असणार आहे 6/9/2025 पासून चालू होणार आहे. तर आपल्याला लास्ट डेट असणार आहे आपल्याकडे 30/9/2025 पर्यंत पेमेंट फीस वगैरे भरायची. आता याच्यामध्ये दिलेली आहे वेबसाईट दिलेली जी की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं रजिस्ट्रेशन करायचं, साइन अप करायचं आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोटोग्राफ्स वगैरे अपलोड करायचा आहे. 12 वीक म्हणजे 12 हप्त्या अगोदरचाच तिथं फोटो पाहिजे आहे. त्यामध्ये आपल्याला स्कॅन सिग्नेचर करायची, व्हॅलिड आपल्याला आयडी प्रूफ अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन, मार्कशीट ओरिजिनल आपल्याला अपलोड करायची. क्लास 10ची 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन असेल हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी वगैरे इथं दिलेलं आहे. त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेशन अपलोड करायचं आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला दिलेला आहे. तो आपल्याला टाकायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला अपलोड झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटतो. नंतर आपल्याला तो भेटल्यानंतर सगळी माहिती भरायची आहे. जी की आपल्याला इथं दिलेलं आहे. पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन, अपलोड फोटो, सिग्नेचर, एक्झामिनेशन फीस. ओके. सगळी सगळी जी माहिती ती स्टेप बाय स्टेप भरायची. ओके. इथं दिलेली आहे.
स्टेप 1, स्टेप 2 मध्ये ओके फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब ओके. आता एक्झामिनेशन जी असणार आहे याच्यामध्ये दिलेली आहे फीस ओके. एस-बी-आयच्या बँकेकडून भरायची एक्झाम फीज आता ₹100 प्रोसेसिंग फीज असणार आहे ₹550 म्हणजे टोटल ₹650 आपल्याला पे करायचे आहे. जर आपण एस-सी-एस-टी कॅन्डिडेट असाल तर फक्त आपल्याला प्रोसेसिंग फी एक्झाम फी लागणार नाही ₹100 फक्त ₹550 प्रोसेसिंग फी लागणार आहे ओके. तर म्हणजे फक्त ₹100 चा फरक आहे बघा जास्त काही नाही ओके. जर तुम्हाला इथं फॉर्म भरताना काही डाउट्स वगैरे असेल तुम्ही या मोबाईल नंबरवर इथं कॉल करू शकता ओके. असं इथं सांगितलेलं आहे. ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. ईमेलवर मेल करू शकता ओके. ईमेल ॲड्रेस वगैरे इथं दिलेला आहे. तुम्ही बघू शकता ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आता एक्झामिनेशन फीज, जी की तुम्हाला मी सांगितलं ₹100 एक्झाम फीज आणि प्रोसेसिंग फीज ₹550 असणार आहे. ऑल कॅन्डिडेटला ₹550 लागणारच आहे आणि इथं मेल अँड UR-EWSला ₹100 प्लस 550 म्हणजे ₹650 लागणार आहे. एस-सी-एस-टीला जसं की तुम्हाला सांगितलं ₹550 लागणार आहे. ₹100 तुम्हाला लागणार नाही एक्झाम फी फक्त ओके. मोड ऑफ पेमेंट्स आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन पण करू शकतो. एस-बी-आय मार्फत आपल्याला 30/9/2025 पर्यंत. क्लोजिंग डेट वगैरे दिलेली आहे 28/9/2025 ची ओके. 28/9/2025 पर्यंत फॉर्म वगैरे भरून घ्या. 30/9/2025 पर्यंत ॲप्लिकेशन फीज पे करायचं. इथं दिलेली माहिती वगैरे कॅटेगरीनुसार ओके. आता त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. इथं दिलेले आता वॉर्निंग्स वगैरे दिलेले आहे ओके. इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेली असेल. वेबसाईट लिंक दिलेली आहे. आता इथं फॉर्मॅट सर्टिफिकेट दिलेले आहे, जे की आपल्याला असे ओरिजिनल सर्टिफिकेट लागत असतात. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो ओके. जर तुम्हाला काही माझ्याशी काही बोलायचं असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, Instagram मेसेज करा. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, Telegram चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके. नाहीतर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि 6/9/2025 ते 28/9/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. आणि फीस भरण्यासाठी 30/9/2025 पर्यंत फी भरायची आहे ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक